तो दिवसच वाईट होता. त्या दिवशी नशीब आपल्या बाजूने नव्हतंच. कदाचित नियतीनेच ठरवलं होतं की आजचा दिवस तुमचा नाही आहे. म्हणूनच काल जसा माहोल होता तसाच माहोल 19 नोव्हेंबर 2023ला सुद्धा होता. पण त्या दिवशी आपण हारलो. पण इतिहास हा बदलण्यासाठीच असतो. 8 मार्च 2026ला अहमदाबाद कर्ज संपला. भारताने नाही वन डे पण पुन्हा एकदा सलग दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इतिहास घडवला. कसा घडला हा इतिहास, कशी झाली ही मॅच, कोण ठरला या मॅचचा हिरो, का ही विक्ट्री खास आहे सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगावबत्ती. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 2026मध्ये आणखी एक सुवर्ण अध्याय लिहिला गेला आहे. टीम इंडियाने तिसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला आहे. फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडला तब्बल 96 रन्सनी हरवून ट्रॉफी आपल्या नावावर केली. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या या मॅचमध्ये भारताने आधी बॅटिंग करत 20 ओव्हर्समध्ये 255 रन्सचा प्रचंड मोठा स्कोर उभा केला आणि त्यानंतर न्यूझीलंडला 159 रन्सवर ऑल आउट करत शानदार विजय मिळवला. या विजयासह भारत T20 वर्ल्ड कपमध्ये 3 वेळा ही ट्रॉफी जिंकणारा पहिला देश ठरला आहे. तसंच सलग 2 वेळा T20 वर्ल्ड कप जिंकण्याचा रेकॉर्डसुद्धा भारताने यावेळी केला आहे. आत्तापर्यंत T20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या टीम्सनी 2 वेळा ट्रॉफी जिंकली होती, पण 3 वेळा हा किताब जिंकण्याची कामगिरी कोणालाच करता आली नव्हती. भारताने 2007मध्ये धोनीच्या कॅप्टन्सीखाली पहिल्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर 2024मध्ये रोहित शर्माच्या कॅप्टन्सीखाली पुन्हा एकदा ही ट्रॉफी जिंकली आणि आता 2026मध्ये सूर्यकुमार यादव याच्या कॅप्टन्सीखाली तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकत नवा इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे T20 फॉर्मॅटमध्ये आतापर्यंत कोणत्याही टीमला सलग 2 वेळा ट्रॉफी जिंकता आली नव्हती, पण टीम इंडियाने हा रेकॉर्डसुद्धा आपल्या नावावर केला आहे. अगदी वन साइडेड झालेल्या या मॅचमध्ये न्यूझीलंडने टॉस जिंकला आणि भारताला आधी बॅटिंगला बोलवलं. भारताची सुरुवात जबरदस्त झाली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत न्यूझीलंडच्या बॉलिंगवर दबाव आणला. दोघांनी मिळून फक्त 43 बॉल्समध्ये 98 रन्सची पार्टनरशिप केली. अभिषेक शर्माने फक्त 21 बॉल्समध्ये 52 रन्सची तुफानी खेळी केली आणि फक्त 18 बॉल्समध्ये 50 पूर्ण करत फायनलमध्ये धमाका केला. सर्वांनीच त्याच्यावर पूर्ण टुर्नामेंटभर टीका केली, जी की रास्त होती, कारण त्याने त्याच्या इमेजला सूट होईल असा खेळच नव्हता केला. पण जेव्हा गरज होती तेव्हा, म्हणजे अर्थात फायनलला, त्याने योग्य वेळी फॉर्म शोधला आणि टीमसाठी परफॉर्म केलं. अगदी विराट कोहलीने जसं 2024मध्ये केलं होतं तसंच भारताने पॉवर प्लेमध्येच न्यूझीलंडची कंबर मोडली आणि पुढेही हेच मोमेंटम शेवटपर्यंत ठेवलं. नंतर मैदानात आलेल्या ईशान किशनने सुद्धा आक्रमक खेळ सुरू ठेवला. त्याने फक्त 25 बॉल्समध्ये 54 रन्स करत भारताचा स्कोअर एकदम फास्ट पुढे नेला. पण या इनिंगचा खरा हिरो ठरला तो म्हणजे संजू सॅमसन. संजूने 46 बॉल्समध्ये 89 रन्सची शानदार खेळी केली. या इनिंग्समध्ये त्याने 5 चौके आणि 8 सिक्स ठोकले. या वर्ल्ड कपमधलं त्याचं सलग तिसरं अर्धशतक ठरलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजूच्या या तिन्ही हाफ सेंचुरीज भारतासाठी खूप जास्त महत्त्वाच्या ठरल्या, कारण जेव्हा सर्वात जास्त गरज होती तेव्हा त्या आल्या. शेवटी भारताने 20 ओव्हर्समध्ये 255 रन्सचा मोठा स्कोअर उभा केला. T20 वर्ल्ड कपच्या फायनलच्या इतिहासात हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा स्कोअर ठरला. या आधीचा रेकॉर्डसुद्धा भारताच्याच नावावर होता. 2024च्या फायनलमध्ये भारताने 176 रन्स केले होते. गंमत म्हणजे 2023च्या वन डे फायनलमध्ये भारताचा एकूण स्कोअर 50 ओव्हर्समध्ये 240 इतका होता. 256 धावांच्या मोठ्या टार्गेटला चेस करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय बॉलर्सनी सुरुवातीपासूनच दबाव कायम ठेवला. न्यूझीलंडकडून टीम सायफर्टने 52 रन्स केले तर कॅप्टन मिचेल सँटनरने 43 रन्सचं योगदान दिलं, पण त्यांच्याशिवाय कोणताही बॅट्समन मोठी खेळी करू शकला नाही. शेवटी संपूर्ण न्यूझीलंडची टीम 19 ओव्हर्समध्ये 159 रन्सवर ऑल आउट झाली आणि भारताने 96 रन्सनी ऐतिहासिक विजय मिळवला. भारताच्या बॉलर्सनी या मॅचमध्ये सुद्धा उत्कृष्ट कामगिरी केली. जसप्रीत बुमराहने सर्वात जास्त 4 विकेट घेत न्यूझीलंडच्या बॅटिंगचा कणा मोडला. अक्षर पटेलने महत्त्वाच्या 3 विकेट्स घेतल्या. त्याशिवाय हार्दिक पंड्या, वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. संजू सॅमसन फक्त फायनलमध्येच नाही तर पूर्ण स्पर्धेत भारतासाठी हिरो ठरला. सुपर 8मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने 97 रन्सची खेळी केली होती. त्यानंतर सेमीफायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध 89 रन्स करत भारताला फायनलपर्यंत पोहोचवलं आणि शेवटी फायनलमध्ये सुद्धा 89 रन्सची शानदार खेळी करत त्याने टीम इंडियाला विजेतेपद मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला आणि म्हणूनच संजू खऱ्या अर्थाने प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरला. त्याचा हा कमबॅक इतिहासाच्या पुस्तकात लिहिला जाईल. कमालीची प्रतिभा असणाऱ्या या खेळाडूला नशिबाने जवळजवळ 10 वर्ष टेस्ट केलं, पण जेव्हा त्याची बारी आली तेव्हा संजू 24 कॅरेट सोन्यासारखा चमकला. या विजयासोबतच गौतम गंभीरने सुद्धा एक मोठा रेकॉर्ड त्याच्या नावावर केला आहे. गौतम गंभीर 2007च्या T20 वर्ल्ड कप विजेत्या टीमचा भाग होता आणि त्या फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध त्याने 75 रन्सची महत्त्वाची खेळी केली होती. त्यानंतर 2011च्या वन डे वर्ल्ड कप फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध 97 धावा करत त्याने भारताला विजय मिळवून देण्यात मोठा रोल प्ले केला होता. आता 2026चा T20 वर्ल्ड कप त्याने कोच म्हणून जिंकला आहे. त्यामुळे एकूण वर्ल्ड कप जिंकण्याच्या बाबतीत गौतम गंभीर आता MS धोनीपेक्षाही पुढे गेला आहे. कुठेतरी गंभीरला पुढे जाता आलंय.
टीम इंडियाचा हा विजय फक्त एका ट्रॉफी जिंकण्यापुरता मर्यादित नाही आहे, तर भारतीय क्रिकेटच्या ताकदीचा आणि सातत्याचा तो पुरावा आहे. दमदार बॅटिंग, अचूक बॉलिंग आणि संपूर्ण टीमचा एकजुटीचा खेळ यामुळे भारताने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये टीम इंडिया सर्वात मजबूत टीम आहे. 2023चा वर्ल्ड कप आपण थोड्या फरकाने हारलो होतो. सलग 10 वर्षे भारताला कोणतीच ICC ट्रॉफी जिंकता आली नाही. पण 2024 पासून आपण जो ट्रॉफी जिंकण्याचा रतीब लावलाय त्याला तोडच नाहीये. 2024चा T20 वर्ल्ड कप, 2025ची चॅम्पियन्स ट्रॉफी, 2025 मध्येच विमेन्स वन डे वर्ल्ड कप आणि आता 2026चा T20 वर्ल्ड कप. 99 ते 7 या काळात ऑस्ट्रेलियन क्रिकेटने जसा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केला होता, त्याचप्रमाणे टीम इंडिया आता तो डॉमिनन्स दाखवते. पण हा डॉमिनन्स पूर्ण होईल तो फक्त वन डे वर्ल्ड कप जिंकूनच. त्यामुळे आता लक्ष आहे 2027च्या वन डे वर्ल्ड कपवर. अभिनंदन टीम इंडिया, तुम्ही मस्त खेळलात. मला कल्पना आहे की तुम्ही सर्वजण सुद्धा आनंदात आहात. हा आनंद कमेंट सेक्शनमध्ये ओसंडून वाहू द्या. या विजयाचा हिरो तुम्हाला कोण वाटतो ते सुद्धा सांगा आणि सबस्क्राईब करा लगावबत्ती.